2025मध्ये 12 नंबरचा नियम जो आहे त्या नियमानुसार आता येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक ही पहिली निवडणूक समजण्यात यावी अशी तरतूद केलेली आहे. ही तरतूद अन्यायकारक आहे आणि त्याच्याऐवजी जिल्हा परिषदेच्या 1997, 2002, 2007, 2012, 2017 या 5 निवडणुकीमधलं आरक्षण गृहीत धरून ती आरक्षणं वगळून पुढचं आरक्षण या निवडणुकीला द्यावं अशी दुरुस्ती ह्या नियमामध्ये करण्याची ग्रामविकास मंत्र्यांच्याकडं आम्ही मागणी केलेली आहे. आता ह्याचा थोडा इतिहास असा आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या पूर्वी एक 15 वर्ष झाल्या नव्हत्या. त्यामुळं केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती 73वी केली आणि ती 1993 साली ती घटना दुरुस्ती अंमलात आली. त्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला यांना आरक्षण देण्यात आलं आणि ते आरक्षण रोटेशननं म्हणजे चक्रानुक्रमानं पुढच्या गटात ठेवण्याबद्दलच्या तरतूद करण्यात आली. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं किंवा सगळ्या देशातल्या शासनाने कायद्यात बदल केलं. कायद्यात केलेला बदल झाल्यानंतर त्या पद्धतीनं 1996 साली चक्रानुक्रम काढण्याबद्दलचं नियम तयार करण्यात आलं आणि त्या नियमानुसार 1997 साली पहिली निवडणूक घेण्यात आली. आता अनुसूचित जातीचं बघायचं झालं तर त्या 97च्या निवडणुकीत चिकुर्डे, बागणी, म्हैसाळ, समडोळी, कुची, रांजणी, बिळूर आणि उमदी हे 8 जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. आता 2002 साली पुन्हा निवडणूक झाली, पण आरक्षणाचं तत्त्व पाळलं गेलं नाही. त्यामुळं चिकुर्डे, म्हैसाळ, समडोळी, रांजणी आणि उमदी हे 5 जिल्हा परिषद गट पुन्हा आरक्षित झाले अनुसूचित जातीसाठी. मी जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळी निवडून गेल्यानंतर 2007च्या निवडणुकीच्या वेळी मी आमचे जिल्हा परिषदेतले सहकारी रवींद्र बर्डे, उदयसिंह नाईक आम्ही ही पुढे येणाऱ्या आरक्षणावर एक तक्रार दाखल केली की हे सगळं चक्रानुक्रमानं याचा अर्थ आता जे आरक्षण आहे ते वगळून पुढचं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली. दरम्यानच्या काळात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली. औरंगाबाद बेंच समोर काय आमदार आता झालेले प्रशांत बम, विष्णू पाचरणे वगैरे लोकांनी पण याचिका केलेल्या होत्या आणि त्यामध्ये 9/2/2007 रोजी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि R.M. बोर्डे यांच्या खंडपीठानं असा निर्णय दिला की घटनेमध्ये ज्या कारणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे त्या उद्देशाला अनुसरून रोटेशनचं तत्त्व पाळा आणि पुढच्या जिल्हा परिषद गटांना आरक्षण बदलून द्या. त्यामुळं 7 साली असलेली रचना रद्द करून पुन्हा आरक्षण काढलं आणि जवळजवळ 1 महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घेण्याची सुद्धा प्रक्रिया 2007 साली घडलेली होती. त्यानंतर 12-17 ह्या दोन्ही निवडणुका ह्या रोटेशनच्या तत्त्वानुसार झाल्या. आता 2022ची निवडणूक करण्यासाठी गटगण रचना मध्यंतरी केली, ती आता ह्या नव्या शासनानं रद्द केली आणि आता पुन्हा 50 कमीत कमी आणि 75 जागा जास्त गृहीत धरून सांगली जिल्हा परिषदेसाठी 60 जिल्हा परिषदाची रचना केलेली आहे आणि त्या रचनेमध्ये आरक्षण काढण्यासाठी आता हे नवीन नियम अगदी अलीकडे केलेले आहेत. ते नियम अन्यायकारक आहेत. आमची अशी मागणी आहे की 1997, 2002, 7, 12, 17 ह्या 5 निवडणुका गृहीत धरून आरक्षण काढण्यात यावे अशी दुरुस्ती शासनानं करावी अशी आमची मागणी आहे.